नमस्कार मंडळी, मी अनिता अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे खूप खूप मस्त आणि आनंदी असाल. तर आज ना मी फायनली माझ्या कामाला सुरुवात करते आहे. ते म्हणजे घरातलं मला जे काही चेंजेस करायचे होते ना त्याला सुरुवात करते आहे. तर खूप दिवसापासून मी म्हणते की आज कराल उद्या कराल. मग बाहेर ना पावसाचं वातावरण आहे. आज पण सकाळपासून पाऊस येतोय जातो. तर 4 ते 5 वेळेस तरी माझे कपडे घरात आण बाहेर नाही, घरात आण बाहेर नाही झालेत. आणि आता फायनली मी घरातच टाकून दिले, फॅन चालू करून दिला आणि थोडेफार मग सुकतील म्हणलं. सकाळी मी कपडे धुतले, त्याच्यानंतर जेच पाऊस चालू झाला म्हणजे ते कपडे ना चांगल्या पाण्यामध्ये पिळायचे पण बाकी होते आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला. तर मग मी नंतर काही ते कपडे वाळत घातले आणि 3 ते 4 वेळेस तर मी घरात बाहेरने केलं. आणि त्यामध्ये ना मग ते कपडे आता मी घरातच टाकून दिले. म्हटलं आता ते ओलेच होते आणि तसेच टाकले, कारण आपण थोडे सुकले की परत पाऊस येत होता आणि मग परत ओले होत होते. आणि पाऊस पण थोडा नव्हता येत, असं धो पाऊस येत होता लगेच. म्हणजे कपडे जे आहेत ना ओले होत होते. त्यामुळे मग आता मी घरातच टाकून दिले, फॅन चालू करून दिला. आणि बघू आता काय काय शक्य होते माझं मेकओव्हरचं, काय काय करता येते मला आजच्याच. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. होतं का, येतं तुला नक्की? ते कट तरी होत आहे का तुझ्याकडून? हाताला लागेल बाळा. चल मी देते कट करून. इकडे सगळ्यात पहिले मी सगळं किचन खाली करून घेतला होता. आणि त्यानंतर ना आमच्या घरामध्ये खूप मुंग्या येतात, लाल मुंग्या खूप होतात, चपात्याला मुंग्या होतात, कशालाही मुंग्या होतात, साखरेला मुंग्या होतात. त्यामुळे ना जिथे मला प्लायवूड लावायचं ना, म्हणजे डबे ठेवण्यासाठी मी जे वुडनचे फळ्या मागवल्या होत्या ना त्या मी लावणार आहे इथे वरती. त्यासाठी ना जो मुंग्यांचा खडू असतो ना तो मी सगळीकडे असं लावून घेत होते, जेणेकरून जे डबे मी ठेवणार आहे ना त्याला मुंग्या लागणार नाही. म्हणून सगळीकडे मी असं खडू करून घेतला होता. खडूने असं लाईन पाडून घेतली होती, म्हणजे मुंग्या होणार नाही. It's got everything I need. Yeah, the rooms, they're cheap. And if we don't wanna, we don't ever have to leave. Yeah, there might not be a palm tree inside, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं तर नाहीच आहे, पण बघू आता. 2च शीट लावायला मला ना नाकी 9 आले. मला वाटतं थोडंसं हे जे वॉलपेपर आहे ना मी चेंज करायला पाहिजे होतं. म्हणजे यामध्ये ब्लॅक पण असतो, पण ब्लॅक नसतं छान म्हटलं इथे. शुअर सांगते मी. पण यामध्ये ना अजून एक असं चॉकलेटी यामध्ये कलर ॲड असतो. असं एक कलर, एक ब्रिक जी आहे ना ती चॉकलेटी असते, एक व्हाईट असते, असं असतं. तर ते घ्यायला पाहिजे होतं. पण हे ना खूपच वाईट वाईट दिसतंय. आणि कलर दिलाय आम्ही नवरा बायकोनं घरी दिला होता हे सगळा कलर, पण हा पूर्ण काढून मग दुसरा द्यावा लागणार होता. पण म्हटलं असू दे, काही हरकत नाही, कारण मग त्याला खूप दिवस गेले असते आणि परत खर्च पण खूप वाढला असता. आणि त्याला ना मग माणसं लावूनच करून घ्यावं लागलं असतं आणि त्याला गेला असता मग 30 ते 35 हजार रुपये जरी खर्च गेला असता. म्हणून हा आम्ही घरी दिलाय ना असं दिसतंय डब्बे. तरी काही नाही, ठीक दिसतं, पहिल्यापेक्षा तर खूपच ठीक दिसतंय. तर आता हे असं झालंय लावून. बघू अजून फळ्या ना वरती, त्यावरती बाकी आहे डब्बे ठेवायचे. जे फळ्या आहेत ना मी ऑर्डर केल्या आहेत ते ठेवायच्या बाकी आहे. आणि ते लावल्यावर बघू आपण लुक कसं दिसतंय. तर हे इतकं तर लावून झालंय. आता ना इथे मला अजून 2 ब्रिक्सचे जे स्टिकर आहे ना ते पाहिजे. 2 मिठाचे जे स्टिकर असतात ना असे कट करून घेतले मी आणि आता ते लावते मी. पण आधी सगळे कट करून घेते म्हणजे मग मला सोपं जाईल. Till the sun's up Monday.
We'll tell our phones, do not disturb. I got my straw hat, babe. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine. When we wanna hear the ocean, I think everything we need is right here. And there ain't a palm tree. वॉल स्टिकर तर मी लावले होते, तोपर्यंत चिकू पण शाळेतून आला होता आणि त्याने आणि मी मग आम्ही दोघांनी खूप सारं काम पटकन आवरून घेतलेलं आणि त्याची खूप सारी हेल्पसुद्धा झालेली मला, कारण माझ्या एकटीकडून तर शक्यच नव्हतं हे जे प्लायवूड दिसतंय ना तुम्हाला लावायला. ते खूप हार्ड होतं, कारण त्याची माप घ्यायचं आणि ते ॲक्युरेट मार्क घ्यायला खूप अवघड जात होतो एका हाताने, आणि एका हाताने होल्ड करायचं, मार्किंग करायची. त्यामुळे ना तो आल्यावरच मला ते शक्य झालं आणि खूप हार्ड होतं खरंच हे लावायला. म्हणजे ते मार्किंग करायलाच खूप हार्ड वाटत होतं, नाहीतर होल पाडायला मशीन होतीच पप्पाने आणलेली. त्यानंतर फळ्या लावून घेतल्या आणि इथे ना कायरव, मी आणि चिकू असे तिघंजणांनी मिळून पटकन सगळं व्यवस्थित लावून घेतलं, डबे वगैरे. तर इथे ना डबे लावून दिले मी, लावून दिले चिकूने आणि मी पुसून दिलेलं. तर आम्ही पहिले जिकडे राहायचो ना तिकडे रो हाऊसमध्ये मी आर्टिफिशियल प्लांटचे डेकोरेशन केलेले होते आणि त्यामध्ये ना हँगिंग प्लांटसुद्धा होते. तेच मी इथे छोट्याशा बरणीमध्ये लटकवून दिलं होतं आणि त्यामध्ये ना मला भरपूर टाईमनेच दिले होते सगळे आर्टिफिशियल प्लांट आणि मी सुद्धा काही ऑर्डर केलेले होते. तर यामध्ये सगळं माझं भागून गेलं आणि हा खर्च मला काही आला नाही. आणि हे जे 2 रॅक तुम्ही बघताय ना स्टीलचे, हे पण मी इथे लटकवून घेतले आणि हे सुद्धा मला ताईने दिलं होतं, कारण तिचं ना मॉड्युलर किचन आहे पुण्याला आणि त्यामुळे तिला ना त्याचा उपयोग होत नव्हता. म्हटलं मला दे, मला पाहिजे आहे, आणि तिने लगेच दिले. तर यामध्ये ना मी असे किटली, चहा पत्तीचे डबे आणि आपले काचेचे वस्तू आहेत ना त्या ठेवून घेतल्या आणि कप पण ठेवणार आहे. तर आता हा जो लॅम्प तुम्ही बघताय ना, तर हा कॅन्डल लॅम्प आहे, पण त्याची काच ना मी आत्ता पुसत होते तेव्हा खाली पडली आणि लगेच फुटली. पण मी सध्याचं तसंच ठेवून दिलं आहे, नंतर ना त्याला चिपकवून देईन. तर याला खरं म्हटलं तर लटकवतात असं, पण आता त्याला लटकवायला काही नाही आहे, पण म्हटलं असू दे, इथे खूप छान वाटत होतं त्यापेक्षा. तर इथे मी ठेवून देईन आणि तुम्हाला मी यामध्ये ना एखाद्या दिवशी मस्तपैकी त्यामध्ये जी कॅन्डल असते ना वाटीतली ती लावून दाखवेल. खूप छान वाटतं, पण आता नाही आहे माझ्याकडे म्हणून मी काही लावलं नाही. तर इथे त्यानंतर चमचे वगैरे लटकवायला पण मी ते असतात ना चमचे लटकायचं हँगर, तर ते पण मी लटकवून घेतलेलं. आणि मशीनचा खरंच फायदा झाला. पप्पाने मशीन जर नसती दिली तर किती होल पाडायला अवघड गेलं असतं. कारण तर आता वाजले रात्रीचे 9 आणि माझं ना स्वयंपाक नाही आणि हे त्यावरती रुसले माझ्यावरती, कारण माझा स्वयंपाक नाही. त्यांना लागली ती भूक आणि त्यामध्ये ना त्यांनी ह्या बरण्या बघितल्या वरती ठेवलेल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की बरण्यावरती ठेवू नको, आमच्याकडे मोठे मोठे उंदरं येतात आणि उंदरांनी जर बरण्या पाडल्या तर मग माझ्या नावाने बोंबाबोंब करतील की माझ्या बरण्या फुटल्या असं म्हणून. पण म्हटलं मी बघून घेईन काय येतं, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच्याहून आमचं थोडंसं वादावाद झाले की हे बरण्या कशालाच ठेवल्यावरती, आणि त्यांना राग यायला कारणच लागतं, म्हणजे कोणत्याही कारणामध्ये कधी कधी रुसतात. तर असो, आता मी इकडे ना खिचडीसाठी कुकर ठेवला आहे आणि त्यानंतर खिचडी करते, त्यानंतर आम्ही जेवण करतो. आणि अजूनही त्यांना लाईटिंग लावायची बाकी आहे. तर बाकीचं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल काय काय अजून डेकोरेशन करणार आहे मी इथे. अजून खूप काही चेंजेस करायचे आणि हे पार्ट 1 झालं, तर पार्ट 2 पण आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कशा पद्धतीने मी डेकोरेट करते तर. आणि हा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.